कच्चच होतं का ह्याला काय? लाखनगाव आणि परिसरामध्ये जो वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्यामध्ये लाखनगाव आणि परिसरातील अनेक गोठ्यांचा असेल, पोल्ट्री फार्मचा असेल किंवा गायांचा असेल, कांद्याच्या वखारींचं नुकसान झालेलं आहे. त्याबद्दल तुम्ही पंचनाम्याबद्दल ग्रामस्थ मागणी करतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार. आताच आम्ही लाखनगाव परिसरामध्ये जे नुकसान झालेलं आहे वादळी वाऱ्याचं त्याचे पाहणी करत आहोत. आमचे तलाठी, त्याचप्रमाणे मंडळ अधिकारी आणि कृषी सेवक हे सर्व टीमला आम्ही सूचना दिलेल्या आहेत. उद्यापासून जे काही हे परिसरात नुकसान झालेलं आहे त्याच्याबाबत पंचनामे करून सादर करतील उद्या. आतापर्यंत 2 ते 3 वेळा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. पंचनामे झालेले आहेत, पण कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना भेटलेली नाही. आपण कसं असतं की हे जिल्हा पूर नियंत्रण किंवा आपण जिल्हा अधिकारी, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आपण सगळे पंचनामे सादर करत असतो. तर आपलं जिल्हा पुनर्वसन जे ऑफिस आहे त्याच्यामार्फत हे सगळं त्यांना अनुदान मिळत असतं. तर आपण पुरवठा केलेला आहे त्यांचा, जे काही आपले पंचनामे आहेत आणि त्याच्या अनुषंगाने मग कलेक्टर ऑफिस जो निधी असेल तो वितरित होत असतो. तर आपण अजून पाठपुरावा करत आहोत. जसं उपलब्ध होईल तसं त्या अनुषंगाने आपण ते त्यांच्याकडं ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना ते नुकसान भरपाई मिळू शकते. धन्यवाद. आता नवीन शेड बांधलेला झोपले त्याच्यामुळे आणि बघतो रे बघा. पडलं